नमस्कार मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय मुंबई अंतर्गत जी लिपिक, शिपाई आणि कार ड्रायव्हर या पदाची जी जाहिरात निघाली होती, त्या जाहिरातीची अपडेट म्हणजेच काय, की लेखी परीक्षा या तिन्ही पदांच्या झालेल्या आहेत. आता ह्या तिन्ही पदांच्या लेखी परीक्षा झाल्यानंतर समोरची स्टेज आहे स्किल टेस्ट. मग ते कनिष्ठ लिपिक पदाची असो किंवा मग शिपाई पदाची किंवा मग कार ड्रायव्हरची. आता कनिष्ठ लिपिक पदाची जी काही स्किल टेस्ट आहे, ज्याला आपण टायपिंग टेस्ट म्हणतो. तर या टायपिंग टेस्टबद्दल सविस्तर माहिती आपण आपल्या लीगल वन या YouTube चॅनलवर प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी कनिष्ठ लिपिक पदाची स्किल टेस्टची तयारी करत असेल, त्या उमेदवारांनी नक्कीच आपल्या लीगल वन या YouTube चॅनलला जाऊन ते व्हिडिओ नक्की बघून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत निघालेली शिपाई भरती आहे किंवा शिपाई पदांची जी जाहिरात आहे, त्या जाहिरातीमध्ये लेखी परीक्षेचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो, लेखी परीक्षेचा निकाल म्हणजेच काय, की तिन्ही खंडपीठाचा कट ऑफ हे कितीपर्यंत अंदाजे जाऊ शकतो आणि जे उमेदवार आता कट ऑफ मध्ये येईल तर त्यांच्यासाठी जे स्किल टेस्ट आहेत, म्हणजेच काय, की शारीरिक चपळता चाचणी. ही शारीरिक चपळता चाचणी नेमकी असते तरी काय, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं गोष्टी समावेश असतात आणि हे 10 मार्काची टेस्ट, या 10 मार्काच्या टेस्टमध्ये कसे काय मार्क आपण मिळवून घ्यायचे किंवा मग याच्यासाठी कोणत्या बेसिक बेसिक गोष्टी महत्वाच्या आहेत, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नक्कीच या व्हिडिओची माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे आणि ही जी माहिती आहे, ही माहिती आपण अनुभवाच्या आधारे तुम्हाला हे सांगत आहे. आता सुरुवातीला बघूया, की जी लेखी परीक्षा झाली आहे, त्या लेखी परीक्षा झाल्यानंतर कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो. आता मुंबई खंडपीठ जे आहे, त्या मुंबई खंडपीठामध्ये जागा ऑब्व्हियसली जास्त होती. त्यानंतर औरंगाबाद आणि त्याच्यानंतर नागपूर असे जागेचं म्हणजे एकूण रेशोच्या हिशोबाने हा क्रम आहे. आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जागा जास्त असल्यामुळे फॉर्म सुद्धा तिथे जास्त आले होते. परंतु जर रेशोचा हिशोब जर केला, नागपूर खंडपीठामध्ये जेवढ्या जागा आहेत त्या रेशोनी नागपूर खंडपीठामध्ये फॉर्म सुद्धा जास्त आलेले आहेत. त्याच्यामुळं मुंबई खंडपीठाचा कट ऑफ, औरंगाबाद खंडपीठाचा कट ऑफ आणि नागपूर खंडपीठाचा कट ऑफ, या तिन्ही खंडपीठाचे कट ऑफ जे आहेत ते वेगवेगळे लागणार आहे. त्यामुळं ज्या उमेदवारांना मिनिमम म्हणजे 20 ते 25 या दरम्यान जे मार्क्स आहेत, तर ते एकदम सेफ मार्क समजले जातात. म्हणजे 25 प्लस जर असतील तर एकदम बेस्ट आहे. कारण की ही लेखी परीक्षा 30 मार्काची झाली होती आणि त्याच्यामध्ये पेपर जरी सोपा असला तरी अनेक उमेदवारांना ते कठीण गेलेलं आहे. सोपे प्रश्न मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे सिली मिस्टेक झालेले आहेत आणि अनेक उमेदवार तर अब्सेंट सुद्धा होते. तर या बेसवर जर समजा आपण 22 ते 25चा जर हिशोब जर केला, तर 22 ते 25चा कट ऑफ जे आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकते. ऍक्च्युली 50% जे मार्क आहेत अशा उमेदवारांना बोलवण्यासाठी तसं रिक्रुटमेंटमध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु जर बॉम्बे हायकोर्टाने कट ऑफ जर जाहीर केला, तर कट ऑफ मध्ये येण्यासाठी तुम्हाला 20 ते 25 आणि 22 ते 25 मार्क नागपूर खंडपीठासाठी असे मार्क्स हे आपण अंदाजे तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. तरच तुम्ही स्किल टेस्ट म्हणजे शारीरिक चपळता चाचणीसाठी तुम्ही पात्र ठरू शकता. अनेक उमेदवारांनी आपल्याला टेलिग्रामला आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये शिपाई पदाच्या शारीरिक चपळता चाचणीबद्दल माहिती देण्यासाठी आग्रह केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला देत आहे. आता बघा, की पेपर होऊन जवळपास 25 ते 30च्या दिवसाच्या दरम्यान झालेले आहेत. तर अजूनपर्यंत कट ऑफ लागलेले नाहीत. मागचे 2-3 सेंटर वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा ही सुरळीत झाली आहे. परंतु 1-2 जे सेंटर आहे त्याच्यामध्ये थोडीशी पेपरमध्ये उमेदवारांनी आक्षेप घेतलाय. त्यामुळे तो आक्षेप जोपर्यंत बॉम्बे हायकोर्टाकडून म्हणजे समाधानकारक निकाली निघणार नाही, तोपर्यंत शिपाई पदांचं जे कट ऑफ आहे ते डिक्लेअर होणार नाही. त्यामुळे अजून तरी शिपाई पदाचा कट ऑफ जाहीर करण्यासाठी वेळ आहे. या महिन्यामध्ये तर होणार नाही, परंतु पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेच्या नंतर हे कट ऑफ जाहीर होऊ शकतं. आता अजून काही युट्यूब चॅनलवर किंवा मग काही उमेदवारांनी सांगितलं आहे, की आम्हाला सर एक्झाम म्हणजे शारीरिक चपळता चाचणी किंवा मग स्किल टेस्टची डेट सुद्धा समजली आहे. आता अजून कट ऑफच लागलेला नाही, तर तुम्हाला स्किल टेस्टची डेट कशी काय माहिती पडणार आहे. त्यामुळे बाकीचे कोण काय सांगतात याबद्दल मी फार बोलणार नाही. परंतु जोपर्यंत कट ऑफ लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची म्हणजे स्किल टेस्टची डेट समजणार नाही. आता बघूया, की शारीरिक चपळता चाचणी म्हणजेच काय, शारीरिक चपळता चाचणीमध्ये असते तरी काय, शिपाई पदाची स्किल टेस्ट कशा पद्धतीची असते. आता बघा, सुरुवातीला शिपाई पदाचं हायकोर्टामधील किंवा मग कोर्टामधील जे जबाबदारी आहेत किंवा मग जे ड्युटी लिस्ट असते, त्या ड्युटी लिस्ट प्रमाणे त्यांची कामं असतात. आता शिपाई पदांचे कामं कशा पद्धतीचे असतात किंवा मग कोणत्या स्वरूपाचे काम असतात याची सविस्तर माहिती पाहूया. जे उमेदवार शिपाई पदांसाठी फॉर्म भरले, लेखी परीक्षा त्यांची चांगली गेलेली आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही माहिती आहे. त्यामुळे या व्हिडिओला सेव्ह करून घ्या आणि या व्हिडिओमध्ये देणारी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे तुम्ही पुढील प्रमाणे तयारी करू शकता. आता बघूया, की शिपाई पदाची ड्युटी लिस्ट म्हणजेच काय, रोल काय असतो कोर्टामध्ये. सुरुवातीला जे आहेत, शिपाई जो आहे हा चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असल्यामुळं यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा मग फायली आहेत, ते फायली
इकडच्या तिकडे म्हणजे एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टामध्ये नेऊन देणे किंवा मग एका डायसवरून दुसऱ्या डायसवर, एका खोलीमधून दुसऱ्या खोलीमध्ये ट्रान्सफर करणे, डॉक्युमेंट किंवा आयएमपी डॉक्युमेंट जे असतात ते डॉक्युमेंट या कोर्टातून त्या कोर्टामध्ये पाठवणे किंवा मग नेऊन देणे. यासोबतच त्या कोर्टाची साफसफाई करणे, त्या कोर्टात स्वच्छता मेंटेन करून ठेवणे आणि महत्वाचं म्हणजे काय की जे ज्युडिशियल ऑफिसर असतात तर त्यांच्यावर पूर्ण त्यांच्यासोबतची सर्व जबाबदारी ही त्यांच्यावर असते. त्यामुळे शारीरिक चपळता चाचणीमध्ये तुमची शरीर यष्टी सुद्धा बघितल्या जाते की तुम्ही फिजिकली किती फिट आहात, किती फिजिकली किती व्यवस्थित आहात. यासोबतच तुमचा ड्रेस ऑफ सेन्स सुद्धा बघितलं जाते. आता तुम्ही जेव्हा स्किल टेस्टला जाल तर त्यावेळी तुमचा ड्रेस ऑफ सेन्स कशा पद्धतीचा आहे, तुम्ही कशा पद्धतीने कपडे घालून जाता. वास्तविक पाहता शिपाईचा जर ड्रेस कोड जर बघितला तर तो पांढरा आहे डिस्ट्रिक्ट कोर्टातला. आता हायकोर्टातला जर विचार केला तर पांढरा शर्टच आपण मॅक्झिमम परिधान करतो. त्याच्यामुळं व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट किंवा मग नेव्ही ब्ल्यू म्हणजे तुमच्या कम्फर्टेबिलिटीनुसार तुम्ही ते ड्रेस ऑफ सेन्स जेव्हा आपण स्किल टेस्ट द्यायला जाल तेव्हा तुम्ही ते जाऊ शकता. आता याच्यामध्ये नेमकं बघितल्या काय जातं, आता कमीत कमी वेळामध्ये तुम्ही, आता उमेदवार भरपूर असतात त्याच्यामुळे एकदम कमी वेळेमध्ये तुमचं निरीक्षण केलं जातं. तर मग त्याच्यामध्ये बघितल्या काय जातं, त्याच्यामध्ये बघितलं जातं की तुमचा सेन्स किती आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे, तुम्ही एखादी फाईल हाताळताना किती जबाबदारीने हाताळता, एखाद्या डॉक्युमेंट पाहताना किंवा डॉक्युमेंट बघताना तुम्ही डॉक्युमेंटला कशा पद्धतीने हाताळता, स्वच्छता करताना किती कमी वेळात किती चांगली पद्धतीने तुम्ही स्वच्छता करू शकता, या सगळ्या गोष्टी तुमच्या बघितल्या जातात. यासोबतच तुमचं जे एज्युकेशनल नॉलेज आहे ते एज्युकेशनल नॉलेज सुद्धा तुमच्या स्किल टेस्ट मधून इम्प्लिमेंट होतं आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये ते बघितल्या जातं. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी स्किल टेस्ट मध्ये अतिशय महत्वाच्या आहेत. कारण तुमच्या नुसता लेखी परीक्षेतील मार्कानुसार तुमचा रिझल्ट ठरणार नाही, तुमच्या नुसता स्किल टेस्टच्या मार्कावर तुमचा रिझल्ट ठरणार नाही, तर तुमचं लेखी परीक्षा, तुमचं स्किल टेस्ट आणि तुमची इंटरव्ह्यू ह्या तीनही स्टेजेसमध्ये तुम्ही हायर मार्क घेऊनच तुम्ही फायनल लिस्टमध्ये तुम्ही इन्क्लूड होता. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेजला अतिशय महत्वपूर्ण काळजीपूर्वक याच्यामध्ये तुमची स्किल टेस्ट व्हायला पाहिजे. आता तुमचे महत्वाचे टिप्स तुम्हाला मी शेवटी देतो. आता बघा, तुमचा अजून कट ऑफ आलेला नाहीये. ज्या कट ऑफ लागल्यानंतर ज्या उमेदवारांचं कट ऑफ लिस्टमध्ये नाव येईल त्या उमेदवारांनी सुरुवातीलाच काय करायचं की आपल्या जिल्ह्यातील जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे किंवा तालुक्यातील जे कोर्ट आहेत त्या कोर्टामध्ये जाऊन कोर्टातील कामकाज पहिले पाहून घ्यायचं. कोर्टामध्ये कशा पद्धतीनं फायली मेंटेन करतात, कशा पद्धतीनं अभिलेख म्हणजेच रेकॉर्ड मेंटेन केला जातो, कशा पद्धतीनं तुमचे डॉक्युमेंट्स हँडल केले जातात, मग फायलीमध्ये शिपाई पदाचा रोल काय काय आहे, मग डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये शिपाई जे आहेत कशा पद्धतीनं काम करतात, शिपाई पदांसाठी काय काय महत्वाचे आहेत, अशा तुमच्या एखाद्या मित्रांना किंवा मग तुमच्या कोणी रिलेटिव्ह असतील, कोणी मित्र असतील, ओळखीचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तिची तशी चौकशी करू शकता. तुमचे कोणी रिलेटिव्ह मित्र नसतील तरी तुम्ही रॅन्डमली जाऊन सुद्धा एखाद्या शिपाईला तुम्ही जाऊन जरी विचारलं तर ते तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगेल. त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही तयारी करायला पाहिजे. लिपिक पदांसाठी जे आहेत, जे महत्वाचे टिप्स आहेत, त्यांच्या स्किल टेस्टसाठी काय काय महत्वाचे त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. परंतु शिपाई पदांसाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. शिपाई पदाचा स्किल टेस्ट झाल्यानंतर आपण स्पेशल इंटरव्ह्यू साठी सेमिनार घेणार आहे. त्यामुळं आपल्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, तो टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. म्हणजेच काय महत्वाचे जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण नेहमी सांगत असतो. ज्या उमेदवारांना काही अडचणी असेल किंवा एखाद्या गोष्टीवर अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या युट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा कॉमेंट्स करू शकता. नक्कीच तुमच्या कॉमेंट्सला आपण रिप्लाय देतो. आणि हा व्हिडिओ जर महत्वाचा वाटला असेल, या व्हिडिओमधील माहिती जर महत्वाची वाटली असेल तर नक्की या व्हिडिओच्या माहितीला तुम्ही लाईक करा. तुमचे कोणी मित्र असतील, रिलेटिव्ह असतील जे शिपाई पदांसाठी तयारी करत आहे किंवा मग त्यांनी लेखी परीक्षा दिली आहे त्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करू शकता. आणि लिगल वेन युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची जे नोटिफिकेशन आहे हे तुमच्यापर्यंत येऊन जाईल. त्याच्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी महत्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.